त्यानंतर वंदनीय भिक्खू संघ सर्व झालं ना आता आभार गिभार सुखो बुद्धानं उपादो सुखो सद्दम्मं देशना सुखा संगस सामग्गिं समग्गानं तपो सुखो। बुद्धाचा जन्म होणं सुखदायक आहे, म्हणजे बुद्धत्व प्राप्त होणं सुखदायक आहे आणि त्या बुद्धाचा धम्म ऐकायला मिळणं सुखदायक आहे। आणि असं बुद्धाचा धम्म ऐकलेले लोक एका जागी बसणं सुखदायक आहे। आज हे संखारा बुद्ध विहार अतिशय सुंदर दिसत आहे, काय कारण या विहारामध्ये आपण एवढे सर्व लोक उपस्थित आहोत। हे सर्व काही आहे बुद्धामुळे आहे आणि म्हणून मी तथागत बुद्धाला सर्वप्रथम वंदन करतो। ही सर्व मोठी सभा तथागत बुद्धाला वंदन करते आणि तथागत बुद्धाचा धम्म आम्हाला या पृथ्वीवर जर कोण जर दिला असेल तर ते एकमेव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आहे। डॉक्टर बाबासाहेब दुसरं तिसरं काही नाही, मानवी हक्काचे कैवारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। का तर मी माझ्याबद्दलच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब म्हणजे मी काहीच नाही, पण मी एक प्राध्यापक आहे, एक डॉक्टर आहे, पाली साहित्याचा PhD केलेली आहे आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे, इंग्लंडमध्ये शिकलो। आता मला सांगा, भारतात जिथं आम्हाला दरवाजे उघडे नव्हते, आज आम्ही कोण्याही देशात गेलो बौद्ध म्हटलं तर आम्हाला सर्व जगात दरवाजे उघडे होते का नाही? काय म्हणजे आम्हाला सर्व जगात भाऊबंद नातेवाईक निर्माण केले ते कोण? बाबासाहेबांना। म्हणजे जग हे बुद्धाकडे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे। कोणामुळं? बाबासाहेबाच्या जन्मामुळेच हे जग म्हणजे बुद्धाकडे वळत आहे। आणि म्हणून आजच्या जगात जेवढी अन्न पाणी हवा एवढी गरज जेवढी माणसाला तेवढीच गरज बुद्धाच्या धम्माची आहे। जग जर चंद्र सूर्य जिवंत आहे तोपर्यंत जिवंत ठेवायचा आहे तर बुद्धाची गरज आहे आणि म्हणून बाबासाहेबाला मी वंदन करतो या मंचावरून। आज हा कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केला ते म्हणजेच ॲडव्होकेट रमेशराव गायकवाड आणि सर्वच लोक आणि विशेष म्हणजे आमचे नरसिंगे सर। मी लातूरला असतानाच त्यांचा परिचय बऱ्याच दिवसापासून झालेला आहे आणि त्यांची तळमळ मी सारखं बघतो आहे। मी PhD साठी लातूरला होतो तेव्हा त्यांची तळमळ बघत होतो आणि ते आता ते भंतेजी झाले, काय नाव? माणिकराव वाघमारे। त्यांनी मला एका विहारात नेलं होतं मागं, काय तर त्यांची तळमळ बघत आहो आणि हे सर्वच लोक। तर विशेष रूपानं म्हणजे हा समाज जो येत आहे इकडे बुद्धाकडे हे फार चांगली गोष्ट आहे। तुम्हाला मी जास्त काही सांगत नाही, पण महत्त्वाची गोष्ट फक्त तुम्हाला एक सांगतो, आता तुम्ही बुद्धाच्या धम्माकडे जर आलेले आहे, आता आपण म्हणजे सुकुमार कांबळे साहेब चांगलं प्रबोधन करतात, त्यांच्या भाषणामध्ये एक चांगली चेतना आहे, काय फारच चेतना आहे आणि दांडगा अभ्यास आहे। तर सुकुमार कांबळे आहे, आज विशेष म्हणजे पद्मश्री लक्ष्मणराव माने साहेब इथं आलेले आहे आणि आर यू 75 इयर्स ओल्ड? आर यू 75 इयर्स ओल्ड? ओह व्हेरी वंडरफुल। म्हणजे मी कॅम्ब्रिजचा विद्यार्थी, इंग्रजी खूपच माझी चांगली आहे, काय तर मला म्हणजे आनंद वाटला का तुम्ही म्हणजे बाबासाहेबाच्या त्या दीक्षेचे एक साक्षीदार आहे, काय तर यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून यांचं स्वागत करा। काय आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला फक्त मला सांगायची आहे, एक मुद्दा महत्त्वाचा, काय का हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे। जे दीक्षार्थी आहे त्यांच्यासाठी मी सांगतो आहे, सरासरी तुम्ही जर बौद्ध धम्माकडे येत आहेत तर तुम्ही तुमच्या अगोदर जे बौद्ध झाले
ते म्हणजे महार समाजातून बौद्ध झाले आहे ना, आणि महार समाजातून बौद्ध झाले त्यांना बघून तुम्ही बुद्ध धम्माकडे येऊ नका. कोणाला? त्यांना बघून बुद्ध धम्माकडे येऊ नका. उद्या चालून जर ते लोक जर त्यांनी जर बुद्धाचा धम्म सोडला तर तुम्हाला त्यांनी सोडला तर मग आम्ही सोडतो काय? असं होऊ नये. तुम्ही बुद्धाकडे आणि बाबासाहेबाकडे बघून या. कोणाकडे? बुद्धाकडे आणि बाबासाहेबाकडे. एक संकल्पना आपल्याला बदलवायची आहे. आपण म्हणतो ना, कोण्याही गावात जातो तर महारवाड्याकडे बोट दाखवून म्हणतो हा बौद्ध समाज, असंच म्हणतात ना लोक, हा बौद्ध समाज आहे ना. हा बौद्ध समाज नाही, तो शुद्ध हिंदू महार समाज आहे. बौद्ध कोण? हु आर द बुद्धिस्ट? बौद्ध कोण? तर ज्यानं बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली तोच बौद्ध. कोण? बौद्ध कोण? ज्यानं बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली तो बौद्ध. काय तुम्ही कसं काय म्हणता का सर्व हे हा म्हणजे महारवाड्याला तुम्ही म्हणता हा म्हणजे काय म्हणता? बौद्धवाडा, बौद्ध समाज. काय अशा रीतीनं जर म्हटलं का महाराचं एक नवीन जात बौद्ध जात निर्माण केली तर मराठा कसा बुद्ध धम्माकडे येणार? महार होण्यासाठी काय? काय म्हणून ज्यानं बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली तो बौद्ध. म्हणून आता संपूर्ण मातंगांना तुम्ही बौद्ध म्हणायचं नाही. ज्यानं बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली तोच बौद्ध. काय म्हणजे सर्व मातंग नाही. आता हे संजय राऊत आहे इथं, ते मला सारखी चेतना करत असतात. आमच्या फोनवर चर्चा होते लातूरमध्ये, ते मला जिकडे तिकडे फिरवत होते, नरसिंगे सर, संजय राऊत. तर म्हणजे तो बौद्ध समाज हा बौद्ध समाज नाही. ज्यानं बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली तेच बौद्ध लोक. बाकीच्या लोकांना मी शुद्ध शब्द लावतो. कसा? शुद्ध हिंदू मातंग. कोणता शब्द लावतो? शुद्ध हिंदू मातंग, शुद्ध हिंदू महार किंवा शुद्ध हिंदू चांभार. काय आता चांभार समाज सुद्धा बुद्धाच्या धम्माकडे येऊ लागला. मला असं वाटते पुढचं जग हे बुद्धाच्या धम्माचं येत आहे. काय आणि म्हणून अजून एक प्रश्न अजून तुमचा, का बौद्ध लोक आम्हाला मुली देत नाही? मुली मागता का मुलं मागता मला काही कळत नाही. काय का बौद्ध लोक आम्हाला मुली देत नाही. पण तुम्ही दीक्षा घेतलेल्या बौद्धाकडे गेले काय हे तरी सांगा, आहे का नाही? ज्यानं बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली अशा बौद्धाकडे गेले का? आणि तुम्ही त्यांना असं म्हटलं काय, तुम्ही बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली, मी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली, असं तर नाही ना. तुम्ही महारांच्या घरी गेले. कोणाच्या घरी? महारांच्या घरी गेले. आणि तुम्ही मातंग आहे काय? आणि मला सांगा, ही उतरंड वरून आहे 18वा खंड वाचा बाबासाहेबाचा. सोलापूरला बाबासाहेबांनी हॉस्टेल सुरू केलं होतं. चांभाराची मुलं, मातंगाची मुलं, महारांची मुलं. मातंगाची बाई स्वयंपाकीन ठेवली तर चांभारांनी आंदोलन केलं, आम्हाला मातंगबाईच्या हातचा स्वयंपाक खायचा नाही. काय हे जातीची उतरण. लोक म्हणतात का तुम्ही ब्राह्मणांना जात सोडायला लावता, तुम्ही जातीवादी कर्मठ आहात. तर बाबासाहेब 18व्या खंडात लिहितात का हे जातीचं खूड वरून झिरपलेलं आहे, याच्यामध्ये यांचा दोष नाही. हे वरच्या लोकांनी शिकवलेलं आहे यांच्यामध्ये कर्मठपणा जातीचं. हे एवढं जातीचं खूड लवकर जाणार नाही. मी सांगतो एक वेळ काय झालं जातीच्या बाबतीतच सांगतो का. एक वेळ मी प्रवासात गेलो तर आमच्या गाडीनं 4 व्हीलरनं चाललो. समोर एक ट्रकवाला आम्हाला जागा रस्ताच दे नाही. तर ड्रायव्हर थोडासा शिकला होता, जास्त नाही. म्हटलं त्या ट्रकच्या मागं काय लिहिलं आहे वाच बरं. तर म्हणते हे असंच चालायचं, असं लिहिलं आहे ट्रकच्या मागं. राहते ना काही काही वाक्य, हे असंच चालायचं. मग काय आम्ही असंच बघायचं का? काय म्हणजे जात आम्हाला समाप्त करायची आहे आणि कास्टलेस सिस्टम मध्ये प्रवेश करायचा आहे. मग आणि मी वारंवार दीक्षा घेणाऱ्या लोकांना म्हणत होतो, आता तुम्ही मातंगासारखे दिसत नाही. तुम्ही आता मांग नाही. जेवढे दीक्षा घेतली ते लोक मांग नाही, मातंग तर नाही. मातंग या शब्दाचा अर्थ होते महातंगीत असणारे.
आता ते तंगीत नाही, आता ते सुगीत आलेले आहे. कशात आले? सुगीत आले. मी तरी त्यांना मातंग म्हणणार नाही याच्या पुढं. काय कोणाची जातच, मला जर झाडू घ्यायचा आहे विकत तर मी नाही म्हणणार मी मांगाच्या घरी झाडू घ्यायला चाललो. मला काही जर घ्यायचं असेल तर मी त्याच्या जातीचा उल्लेख करणार नाही. मला चप्पल जरी दुरुस्त करायचं आहे तर मी नाही म्हणणार मी चांबाराच्या घरी चप्पल दुरुस्त, मी हे म्हणणार चपला दुरुस्त करण्याच्या दुकानात चाललो, झाडूच्या दुकानात चाललो. काय म्हणजे आम्हाला स्वतःपासून सुरुवात करायची आहे. मी म्हणणार मला बुद्ध विहारात भाषण द्यायचं आहे, मांगाच्या घरून झाडू आण, तर काय राहिलं मग माझ्या भाषणात? काय जातीविहीन समाजाची स्थापना आम्हाला प्रवेश करायचा आहे. आणि याच्यासाठी आणि बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब एक खंत व्यक्त करतात. बाबासाहेबाची मुलगी जिवंत राहिली नाही. बाबासाहेब म्हणतात, मी वाचलं पुस्तकामध्ये, खोटं सांगत नाही, बाबासाहेब म्हणतात माझी मुलगी जर जिवंत असती तर ती मातंगाला दिली असती. कोणाला दिली असती? मातंगाला दिली असती. काय आणि तुम्ही म्हणता का बौद्ध आम्हाला मुली देत नाही, म्हणजे बौद्धांनी मुली पळवायच्या का तुम्ही त्यांच्या मुली पळवायच्या का काय करायचं का लव्ह मॅरेज करायचं ते गोष्ट तुमची वेगळी, मी तुम्हाला कोणतीच चेतना भरत नाही. पण एवढं मात्र निश्चित काय का तुम्ही ज्यानं दीक्षा घेतली त्याला म्हणा आणि त्याही व्यक्तीला विचारा की तू दीक्षा घेतली का नाही. सुकुमार कांबळे साहेबांचं उदाहरण खूप चांगलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहे. आणि अजून आपल्याला महत्त्वाचं, आपण आज दीक्षा घेतली, इमोशनल होऊ नका. काय होऊ नका? इमोशनल होऊ नका, भावनिक होऊ नका. बुद्ध धम्माचा प्रवास सोपा नाही आहे. तुम्ही इथं बसलेले आहे, तिकडे लोक बघू लागले वाट, ठीक आहे झाले ना तुम्ही महार, बघतोच आता आम्ही. काय आहे कठीण आहे मार्ग, पण कठीण मार्गाला घाबरायचं नहीं। अरे जमाने हमें सता ले और कितना सताएगा, दुनिया में बुद्ध भीम का झंडा कभी न झुकने पाएगा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। म्हणजे किती आलो देवदास्या, देवदासीचं प्रकरण आहे। याच समाजातून जास्त बनतात ना, काय बनतात ते टोपली घेऊन फिरतात ना, काय म्हणतात त्याला, आराधी काय। आणि त्या चंद्रगुप्तीला तुम्ही जाऊन पहा, देवदाशांना नग्न करतात, त्यांचा जाहीर भोग घेतात उच्चवर्णीय। आणि हे लोक किलकिल्या दोड्यांना आपल्या मुलीची इज्जत कशी लुटल्या जाते ते पाहतात। म्हणून देवदाशीला तुम्ही आजपासून घराच्या बाहेर ठेवा। काय ह्या सर्व गोष्टी आपल्या मागे एवढ्या किळसवाण्या गोष्टी लागलेल्या आहे, सर्व सोडायच्या आहे। आणि दुसऱ्याला बघायचं नाही तो बौद्ध कसा करते त्याला राहू द्या, काय करते ते, मी बौद्ध आहे ना, मला बुद्धाच्या मार्गाने चालायचं। कांबळे साहेबांनी म्हटलं ना का मी बुद्ध आणि त्याचा धम्म वाचला म्हणून मी बुद्धाकडे आलो। तुम्हाला आज बुद्ध आणि त्याचा धम्म जेवढ्या जेवढ्या लोकांना मिळाला, किती 300-350 पानाचा तो ग्रंथ आहे। काय मी सांगू, माझा नंबर तुम्ही लिहून घ्या। बुद्ध आणि त्याचा धम्म तुम्ही तो 3 महिन्यात वाचा आणि मला फोन करा का भंतेजी तुम्ही म्हटलं बुद्ध आणि त्याचा धम्म वाचा म्हणून, आणि मी तुम्हाला एका पानाला 2 रुपये स्कॉलरशिप देईल। म्हणजे जो 3 महिन्यात बुद्ध आणि त्याचा धम्म वाचणार त्याला मी 700 रुपये देईल। किती देईल? फोन नंबर माझा लिहून घ्या, खोटं बोलत नाही मोदी सारखं। याचा अर्थ असा नाही का माझ्याजवळ पैसे खूप आहे, पैसे आहेत नाही आहे, पण देणार, पण कोणाला देणार? जो कमीत कमी BA शिकलाय कोणालाही नाही देणार। तुम्हाला मनाई कोण केली शिकायला? कमीत कमी BA शिकलेला आहे त्यालाच अर्थ कळते, त्याच्या आतल्याला त्याचा अर्थ कळत नाही। तर बुद्ध आणि त्याचा धम्म तुम्ही वाचलाच पाहिजे। अजून दीक्षार्थीनं बाबासाहेबाचं 1956चं भाषण दीक्षाभूमीवरचं ते सुद्धा वाचलं पाहिजे। त्याच्यामध्ये बाबासाहेबांनं या दोन्ही समाजाचा उल्लेख केला। कोणत्या? का बुद्ध धम्माला अशी कमीपणा आणू नका, नाही तर लोक म्हणतील महार मांगांनी बुद्धाचा धम्म डुबवला। म्हणजे तिथं सुद्धा मातंग समाजाचा उल्लेख केला। म्हणजेच नुसते महारच बाबासाहेबांच्या दृष्टीत नाही तर मातंग समाजही आहे, चांबार समाजही आहे, ढोर समाजही आहे, सर्वच आहे। आणि म्हणून आपण बुद्धाच्या धम्माकडे आलो आहे। शेवटी जगाला जर बुद्धाचा धम्म पाहिजे आहे,
बाबासाहेब म्हणतात वैज्ञानिक पद्धतीनं जागृत झालेल्या माणसाला जगाला जर जिवंत ठेवायचं आहे तर बुद्धाच्याच मार्गानं गेलं पाहिजे. आणि शेवटी बुद्धाचा धम्म मंगल मैत्रीवर येते. कुठे येते? मंगल मैत्रीवर येते. मंगल मैत्री करायची आहे. आपण थोडीशी एका मिनिटाची मंगल मैत्री करू, कार्यक्रमाची समाप्ती करू काय. आणि पुढचे प्रश्न तुम्ही जसं नरशिंगे सरांनी म्हटलं, कांबळे साहेब आहे, मी आहे, मी चांगला गहन अभ्यासक आहे काय, अर्धजग फिरलेला व्यक्ती आहे मी काय, 40 वर्ष झाले मला घर सोडून, 19व्या वर्षी घर सोडलं होतं काय. तर याचा अर्थ असा नाही का मला सर्वच प्रश्न माहीत आहे, पण बरेच प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ आहे. नाही तर दुसऱ्यांना विचारू ना, काय फरक पडते काय. पण बुद्धाच्या धम्म साकच्या येतं मंगलंग उत्तमंग, धम्माची चर्चा झाली पाहिजे काय. आणि म्हणून आता शेवटी आपण खूप गरम झालो काय देवाच्या बाबतीत. काय प्रतिज्ञा आहे? मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, कारण हे देव नाही तर तिथं देव होण्याची प्रक्रिया नाही. देव हाय माणसातच, माणूसच. त्याच्यासाठी जनावराची व्याख्या सांगतो. जीव कशाला म्हणते? एक लहान मुलगा आहे, रेंगू लागलंय, 3 महिन्याचा आहे, त्याच्यासमोर जर मुंगळा किंवा लहानचा साप गेला तर तो तोंडातच टाकते, त्याला जीव म्हणतात. जीवाचा मनुष्य केव्हा होते? जेव्हा तो पंचशील ग्रहण करते त्यालाच मनुष्य म्हणतात. दुसऱ्याला मनुष्य म्हटल्या जात नाही, तो जीव आहे. म्हणून ज्यानं पंचशील ग्रहण केलं त्याला मनुष्य म्हणतात. मनुष्य होण्याची ही प्रक्रिया आहे आणि त्याच्यावर तर अधिक शीलाचं पालन करणारा तो इथंच जीव आहे, इथंच देव आहे, दुसरा नाही. म्हणून हे देव नाही तर पंचशील माझ्यासोबत तुम्ही एक वेळ म्हणायचो, अंतकरणाला लागलं पाहिजे. मगानी आपण पालीमध्ये म्हटलं ना, आता मी म्हणतो तसं तसं म्हणा, विनंती करतो काय म्हणा. मी बोलताना थांबलो का तुम्ही म्हणत जा म्हणा. मी जीव हिंसा करणार नाही, सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीने वागेन असे शिक्षण ग्रहण करतो. मी लबाडणूक, फसवणूक, भ्रष्टाचार करणार नाही, न दिलेले घेणार नाही, तसेच चोरीही करणार नाही असे शिक्षण ग्रहण करतो. मी व्यभिचार करणार नाही, मी व्यभिचार सहन करणार नाही असे शिक्षण ग्रहण करतो. मी चुगली, निंदा, व्यर्थ बडबड करणार नाही, तसेच खोटेही बोलणार नाही असे शिक्षण ग्रहण करतो. मी बुद्धीला आळशी करणारे, बुद्धीला भ्रष्ट करणारे, मादक पदार्थ, दारू पिणार नाही असे शिक्षण ग्रहण करतो. सद्ग्रस्त हो, तुम्हाला विचारतो, हे फक्त केवळ बौद्धांसाठी आहे का जगासाठी आहे? संपूर्ण जगासाठी आहे. मग याला माणुसकीचा मार्ग म्हणतात, माणुसकीचा मूळ मंत्र म्हणतात. तो ग्रहण केला, तुम्ही आज बौद्ध झाले तर बौद्ध धम्माचं तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं. गव्हर्नमेंटच्या नोंदमध्ये जर तुम्हाला बौद्ध व्हायचं असेल तर तुम्ही तुमचं गव्हर्नमेंट प्रेसला जाऊन गॅझेट बनवून घ्यायला पाहिजे काय. गॅझेट रेकॉर्डमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे, म्हणजे सरकारला नोंद असली पाहिजे का तुम्ही बौद्ध आहात की नाही. त्यासाठी हे आमचे बनतेजी म्हणजे काय नाव त्यांचं, बुद्धशील नाही इकडले धम्मबोधी, हे प्रयत्न करतात. किंवा तुम्ही गव्हर्नमेंट प्रेसला जाऊन तुमचं गॅझेट मोबाईलवरून करू शकता, म्हणजे सरकारमध्ये तुमच्या नावाची नोंद बौद्ध म्हणून होते. राहिली गोष्ट रिझर्वेशनची, आताच्या काळात जे सर्व लोक रिझर्वेशन म्हणू लागले, सरकार भकाभक सर्व उद्योग विकू लागला. आणि सरकार जेव्हा जास्ती खाजगीकरण होईल त्यावेळेला अण्णाभाऊची गरज पडणार. कोणाची सांगतो? अण्णाभाऊला. अण्णाभाऊ उगीचच नाही आहे, ते सांगूनच गेले बाबासाहेबाचा मार्ग. आणि म्हणून जेव्हा जेव्हा खाजगीकरण अधिक होईल
त्या खाजगीकरणाला थांबवण्यासाठी कोणाची गरज पडते? मार्क्सची. कोणाची? मार्क्सची गरज पडते. अण्णाभाऊ कोण होय? मार्क्स होय. काय? आणि म्हणून खाजगीकरण, लोक म्हणतात आम्हाला रिझर्वेशन पाहिजे, त्याची काळजी करायची नाही. आपण सर्व मार्ग आपल्या जवळ आहे. आपण सशक्त आहो, मजबूत आहो, आणि मजबूत माणूसच माणसाच्याच घरी शांती राहू शकते. आणि शांती जर तुम्हाला ठेवायची असेल तर माझ्यासोबत थोडीशी 1 मिनिटाची मंगल मैत्री करा. थंडी होऊ लागली, यावर्षी जास्त हिवाळा नाही आहे, तरी पण थंडी वाजू लागली आपल्याला. महिला मंडळांना बिचारांना जास्ती वाजू लागली. तुम्हाला चांगले फुल पॅन्ट आहे, यांना काय या भारतानं असे कपडे दिले म्हणून काय त्यांना जास्तीच थंडी वाजू लागली. तरी पण मंगल मैत्री करावंच लागते थोडीशी. काय तर मंगल मैत्री अशी असते बघा. मंगल मैत्री कशी करायची आहे? मंगल मैत्री अशी करायची का मी जसं जसं म्हणतो, फक्त विवाहित व्यक्तीनं म्हणायचं आहे. काय? विवाहित व्यक्तीसाठीच आहे ते. आणि तशी मंगल मैत्री थोडीशी करायची, आपलं मन चांगलं होते. मनच बरं का, काया वाचा मन, ह्या 3च गोष्टी आहे आपल्याजवळ शुद्ध होण्यासाठी. तर मन कसं शुद्ध करायचं ते सांगतो. पहिली गोष्ट, मी जसं जसं म्हणतो तुम्ही फक्त मनातल्या मनात म्हणायचं आहे. मी जसं जसं म्हणतो तुम्हीच बघ जा का आपण कसं अमृताकडे जातो. तर मनातल्या मनात म्हणायचं. मी आता बोलता बोलता थांबल्यानंतर जे शब्द बोलणार तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं. माझं आजपासून सर्व वैरत्व, अहंकार, द्वेष कमी होत आहे, कमी होत आहे. या कुशल कर्माने मला सद्धम्म प्राप्त हो. या सद्धम्माच्या कुशल कर्माने मी सुखी संपन्न, माझं मंगल हो. या सद्धम्माच्या कुशल कर्माने माझे आई वडील, आम्ही पती पत्नी, माझे मुलंबाळ, माझ्या घरातील सर्व लोक, या सर्वांना सद्धम्म प्राप्त हो. या सद्धम्माच्या कुशल कर्माने माझ्या घरातील सर्वांचं भलं हो, सर्व सुखी संपन्न. या सद्धम्माच्या पुण्य कर्माने इथे असलेले सर्व लोक, या अहमदपूर शहरातील सर्व लोक, या राज्यातील सर्व लोक, या देशातील सर्व लोक, या जगातील सर्व लोक, या सर्वांना सद्धम्म प्राप्त हो. या सद्धम्माच्या पुण्य कर्माने या सर्व जगाचं भलं हो, सर्व सुखी संपन्न हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो. शब्द बुद्धाचे आहेत. योग्य वाटत असेल तर सर्वांनी गोड आवाजात साधुकार द्यावा. अशी मंगल मैत्री थोडीशी करायला पाहिजे मनातल्या मनात. काय तर सर्वांचं चांगलं हो, भलं हो, सर्व जगाच्या प्रती आपण भावना करतो आहे. आणि आज जे लोक बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली, फार चांगलं हे विहार दिसते. आणि पुन्हा पुन्हा मी तुमच्याकडे येत जाईल. काय मी एकाच समाजासाठी नाही आहे. पुन्हा सर्वांच्या प्रति कुशल कामना करून सुखिता, निरोगा, निदुःखा, निब्बान पच्चयो होंतु, सुखी होंतु.